आज सकाळी 4 ते 4:30च्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत आणि राहाता पोलीस स्टेशन अंतर्गत जे शिर्डी आणि राहाताच्या जे बाउंड्री आहे तिथे 3 वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मोटरसायकलवर सवार 2 इसमाने ते 2-3 लोकांवर चाकूने हल्ला केला. त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यामध्ये 2 लोकांची मृत्यू झालेली आणि एक गंभीर स्वरूपाने घायल आहे. हा जो पहिला घटना आहे त्या संदर्भात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये FIR नंबर 53/2025 अंतर्गत धारा 103, 126, 309, 311, 312 भारतीय न्याय संहिता तसेच धारा 4/25 आर्म ॲक्ट याप्रमाणे दर्ज करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ होता ते कर्डोबा नगर येथे आहे आणि याच्यामध्ये जो विक्टिम आहे ते सुभाष घोडे म्हणून आहे. ते आपले शिर्डी संस्थानमध्ये परमनंट एम्प्लॉई होतं. तसेच दुसरी FIR दर्ज करण्यात आलेली आहे ते आपल्या राहाता पोलीस स्टेशन अंतर्गत दर्ज करण्यात आलेली आहे. FIR नंबर 54/2025 अंतर्गत धारा 103, 126, 309, 311, 12 भारतीय न्याय संहिता तसेच धारा 4/25 आर्म ॲक्ट. त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ आहे साकुरी शिव आहे. ते आपला जे राहाता आणि शिर्डी पोलीस स्टेशनचा जो शिव आहे तिथे ही घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये जो विक्टिम आहे त्यांचं नाव नितीन कृष्ण सेजूळ. हा पण आपले रक्षक म्हणून सिक्युरिटी म्हणून ते शिर्डीमध्ये जे शिर्डी संस्थानमध्ये जे सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये कंत्राटी कामगार होता. तिसरी जो व्यक्ती आहे ते गंभीर स्वरूपाने जो घायल आहे त्यांचं नाव कृष्णा वेरेकर आहे. हा जो घटना घडली होती ते श्रीकृष्ण नगर एअरपोर्ट रोडला घडलेली आहे. त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे. अजूनही ते शुद्धीवर नाही. त्यांची FIR नोंदवण्याच्या काम सुरू आहे. हे तिघे जे घटना आहे ते वेगळी ठिकाणी घडलेली आहे. लेकिन हा जो पूर्ण जे त्यांचा जे दायरा आहे ते 1.5 ते 2 किलोमीटरचे दरम्यान ते घडलेली आहे आणि त्यांच्यामध्ये आम्ही जे प्रारंभिक जांच केली त्याच्यामध्ये 2 अनोळखी इसम मोटरसायकलवर ते दिसत आहे. त्यांनी हे घटना केली आहे. ते जो आरोपी आहे त्याच्यामध्ये एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. याच्यामध्ये काय आता आपला जो तपास सुरू आहे, प्रारंभिक जांच वगैरे सुरू आहे. त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन सुरू असल्याने आता सांगता येणार नाही. मात्र आरोपींचं काय बॅकग्राऊंड आहे काय? त्यांचा रेकॉर्ड वगैरे शोध घेण्याचे काम वगैरे सुरू आहे. त्यांचा रेकॉर्ड वगैरे एकदा झाला तो आपण नंतर आपल्याला कळवू. 2 दिवसांपूर्वी सदर आरोपींबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र ते पुण्यात आलेले यांनी आता सांगितलं काय नाही. याच्यामध्ये मी ते चौकशी करतो अशी काही सूचना माझ्यासमोर आलेली नाही. ज्या पद्धतीने आपण घटना घडली तर पोलिसांना कळवण्यात आलं होतं, मात्र अपघात म्हणून दाखवण्यात आलं आणि एक प्रकारे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांवर. नाही, ते जो नागरिक जो आरोप करत आहे त्यांच्यामध्ये जो आरोप करत आहे त्यांच्या पण आपण चौकशी करू. त्याच्यामध्ये अगर काही कोणाची लापरवाही किंवा चूक आढळून आली त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल. ज्या पद्धतीने आपण अशा घडणाऱ्या घटनांबाबत या पुढच्या काळात पोलीस प्रशासन काय पावलं? नाही, याच्यामध्ये ज्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत त्यांच्यावर आपण कारवाई वेळोवेळी करत आहे. यापुढे पण आपण असे जो गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर अशी कारवाई करणार आहे. हे जो आपले जे 2+ची जो आपली स्कीम होती ते आपली सुरू आहे. त्याच्यामध्ये जे आरोपी ज्यांच्यावर 1 किंवा वर जे गुन्हा आहे त्यांच्यावर त्यांचा रेकॉर्ड वगैरे घेऊन त्यांच्यावर पुढे कारवाई करू. यापूर्वी देखील शिर्डीमध्ये नशेखोरीच्या माध्यमातून असेल किंवा इतर अवैध धंद्यांच्या माध्यमातून असून मर्डरच्या घटना घडलेल्या आहेत. या घटना अशा वारंवार घडत आहेत. काय पोलीस प्रशासन याबद्दल ठोस कारवाई काही अवैध धंद्याबाबतीत आणि नशेखोरीच्या बाबतीत? अवैध धंद्यावर आपली कारवाई नेहमी चालते. यावेळी आपल्याला जे आपले मागचे काही काळात आपल्याकडे इलेक्शन्स पण होते त्याच्यामध्ये आपण अभूतपूर्व कारवाई दारूबंदीवर आणि वेगळे जे अवैध धंदे त्यांच्यावर केलेली आहे. यापुढे पण आमची अशी ड्राईव्ह चालणार आहे आणि असे जे गुन्हेगार आहे जे कारवाई असे गुन्हे करतात त्यांच्यावर आपण आणखी स्ट्रिक्ट कारवाई करू. गुन्हेगारांवर अवैध धंद्यावर कारवाई होत असते पण देवी देखील अवैध धंदे तितक्याच मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये सुरू आहे. मग चाप कधी लागेल? नुसती कारवाई होणंच हा सांगणं हे काही महत्वाचं नाही तर त्याला ठाम त्याच्यावर भूमिका कधी राबवलं जाणार?
नाही, आपण ते काय जे अवैध धंदे त्यांच्यावर कारवाई आपण नेहमी करतो. यापुढे पण आपण ते काय असे जे धंदे आहेत त्यांना क्लीन वाईप आउट करून टाकू. सर, शिर्डीमध्ये जे आहे ते कोल्डी कोंबडी प्रकरण केलं जायचं, आपलं 12 वाजेपर्यंत सुरू व्हायचं. स्वतः रविवारी या कोंबडीला execute करायचं. म्हणजे 4 वर्षापासून झालंच नाही. असं नाही, कॉम्बिंग ऑपरेशन आपण वेगवेगळ्या टाइमला करतो. लेकिन ते काय आता 4 वर्षापूर्ण झालेलं नाही, हा काय खरी गोष्ट नाही. आपण असे कारवाई नेहमी करतो आणि अजून पुढे पण करणार आहे. या